सध्या दिल्लीत एक चर्चा आहे. 4 वर्षांनी पुतीन भारताच्या भेटीवर आले. मोदींसोबत डिनर केलं. भेटीगाठी झाल्या. पण या सगळ्या हसणाऱ्या चेहऱ्यांमागे या स्पेशल प्रिव्हिलेज आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या नावाखाली नक्की काय शिस्त आहे? अमेरिका का टेन्शनमध्ये आहे? आणि भारताचा यात काय फायदा आहे? आज आपण या सगळ्या मागचं अस्सल कारण जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. पहिला आणि सगळ्यात मोठा मुद्दा, टायमिंग. पुतीन युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदा भारतात आले आहेत. तेही अमेरिकेने भारतावर रशियन तेलावरून टॅरिफ लावल्यानंतर लगेच. म्हणजे एकीकडे अमेरिका डोळे वटारतंय आणि दुसरीकडे पुतीन दिल्लीत लँड होत आहे. हा निव्वळ योगायोग नाही. भावांनो, हे एक स्पष्ट राजकीय सिग्नल आहे. जगाला दाखवून देण्याचा की भारत कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही. भारताचं परराष्ट्रीय धोरण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवर उभं आहे. दुसरा पॉइंट, डिफेन्स आणि S-400. भारताच्या लष्करी साहित्यात 60 ते 70% माल रशियन आहे. स्पेअर पार्ट्स, मिग, सुखोई, T-90 टँक्स सगळं अमेरिकेच्या सँक्शनमुळे या सगळ्याचा सप्लाय चेनवर परिणाम झाला आहे. आता पुतीन यांच्या भेटीनंतर उरलेल्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमचा डिलिव्हरीवर आणि नवीन S-500च्या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भारताची संरक्षण सज्जता कायम ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बिझनेस, पैशांचा व्यवहार. भारत आणि रशियामधील व्यापार 68 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलाय. पण त्यात भारताची आयात 64 अब्ज डॉलर्सची आहे आणि निर्यात 4.9 अब्ज डॉलरची. हा व्यापारातील असमतोल खूप मोठा आहे. पेमेंट मेकॅनिझममध्ये अडथळे येत होते कारण डॉलर वापरता येत नव्हता. या भेटीत नॉन डॉलर पेमेंट सिस्टमवर म्हणजेच रुपे आणि रशियाच्या मिर कार्डला जोडण्यावर चर्चा होणार आहे. भारताला फार्मा, कृषी उत्पादने आणि इंजिनिअरिंग वस्तू रशियाला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करायचे आहेत आणि पुतीनचा एम पण तोच आहे. थोडक्यात काय, ही भेट फक्त फोटो सेशन नाही, भारताची ऊर्जा सुरक्षा, संरक्षण आणि अमेरिकेच्या दबावाला दिलेले एक मुत्सद्दी उत्तर आहे. भारतासाठी रशिया हा टाइम टेस्टेड पार्टनर आहे. आता या भेटीतून नक्की कोणते करार बाहेर येतात यावर जगाचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं? भारत अमेरिकेचा दबाव झुगारून रशियासोबत आणखी मजबूत संबंध प्रस्थापित करेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब